आज आपण बिना भाजणीची खमंग, खुसखुशीत, तेलकट न होणारी चकली सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे. त्यासाठी आपल्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे, तांदळाचं पीठ लागणार आहे आणि बेसन पीठ लागणार आहे. आणि यासोबतच आपल्याला काही मसाले लागणार आहेत. तर इथे मी मीठ, लाल मिरची पावडर, पांढरे तीळ घेतलेत, ओवा, धनेपूड, जिरेपूड आणि तेल घेतलेले. बस एवढेच मसाले आपल्याला लागणार आहेत. तर इथे हे जे मेजरमेंटचे कप आहेत त्याने मोजून 2 कप एवढं ज्वारीचं पीठ घेतले. जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे. त्याच कपाने मोजून 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ते आपण या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे तीनही पीठं आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे, त्याला मिक्स करून घ्यायचे. आता जेव्हा आपण ज्वारीच्या पिठाची चकली बनवतो, तर चकली व्यवस्थित होण्यासाठी पीठ खूप जास्त दिवसाचं नसावं, चांगलं ताजं पीठ असावं, पीठ छान बारीक देखील असावं. आता हे सगळे पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेत. आता एका कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे. तर इथे 1.5 कप एवढं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्यानेच पाणी मोजून घ्यायचे किंवा तुम्ही कप, वाटी काही घेऊ शकता. पीठ आणि पाणी एकाच भांड्याने मोजून घ्यायचं. आता या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, त्यासोबतच तेल घालायचं. आता या चकलीमध्ये तेल खूप जास्त वापरायचे ना आपल्याला. आपले जे टीस्पून असतात किंवा पोहे खाण्याचे चमचे असतात त्याने 2 चमचे फक्त तेल घालायचे. लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड आणि तीळ यामध्ये घातलेले आहेत. ओवा देखील घातलेला आहे. आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात पाण्यामध्ये जर घातले तर. तर यामध्ये मी हळद वापरलेली नाही. जर आवडत असेल तर तुम्ही अगदी थोडी हळद यामध्ये घालू शकता. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मिक्स करून घेतलेले पिठं आपल्याला यामध्ये घालायचे. याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं हे पीठ तसंच ठेवायचे. आता जर आपलं पीठ 3 कप जर होत असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला साधारण 1.5 कप एवढं पाणी लागतं. आता इथे आपलं 3.5 कप एवढं झालेलं आहे, पण ज्वारीचं पीठ असल्यामुळे त्याला जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे इथे अगोदर आपल्याला 1.5 कप एवढंच पाणी गरम करायला ठेवायचे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं. जर पीठ पातळ झालं तर चकल्या व्यवस्थित येणार नाहीत. तर 10 मिनिटानंतर हे पीठ असं एका परातीमध्ये मी काढून घेतलेले. पीठ भरपूर गरम आहे आणि गरम असतानाच त्याला आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. जसं पण उकडीच्या मोदकासाठी पिठाची उकड काढतो, गरम असतानाच त्याला मऊ करून घेतो, त्याच पद्धतीने. कारण ज्वारीचं पीठ आहे त्याला चिकटपणा कमी असतो. त्यामुळे हे जेवढं व्यवस्थित आपण गरम असतानाच मळून घेऊ, तेवढ्या आपल्या चकल्या छान होतात आणि एकदम खुसखुशीत होतात. या चकल्या चवीलाही खूप छान होतात. आता चकल्याला काटे व्यवस्थित येण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला पुढे एक छान ट्रिक सांगणार आहे. आता पीठ बघू शकता. थोडंसं पुन्हा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. गरजेप्रमाणेच पाणी घालायचे पुन्हा आपल्याला. एकदा 1.5 कप पाणी घेतलं की पुन्हा लागेल तेवढंच घालायचे. खूप जास्तही नाही लागत नंतर. तर अशा पद्धतीने पीठ चांगलं मऊ करून घेतलेले बघू शकता. पीठ व्यवस्थित मऊ करून घ्यायचं. पीठ जेवढं तुम्ही छान मऊ करून घ्याल, तेवढ्या चकल्या छान येतात, त्या तुटत नाहीत. पीठ खूप जास्त पातळही करू नका, नाही तर चकलीला काटे येणार नाहीत. पण ही सुद्धा एक तुम्हाला ट्रिक सांगते. जो सोऱ्या आहे, सोऱ्या घेतलेल्या जी प्लेट असते आपली चकलीची, तर चकलीची प्लेटची एक बाजू एकदम मऊ असते आणि एक बाजू खरबरीत असते. तर जेव्हा आपण ती प्लेट लावतो तर जी खरबरीत बाजू आहे ती आतून यायला हवी, म्हणजे चकलीला काटे छान येतात. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा, फरक तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने यामध्ये मी पीठ भरून घेतले. आता अशा पद्धतीच्या प्लेट घेतलेल्या आहेत. त्याला तेल वगैरे मी काहीच लावलेलं नाही. त्यावरती डायरेक्ट अशा चकल्या पाडून घेणार आहे. चकलीचं पीठही व्यवस्थित असेल तर चकल्या व्यवस्थित होतात बनवताना, त्याचे तुकडे पडत नाहीत. खूप पातळ पीठ झालेलं असेल तर त्याला काटे तेवढे येत नाहीत. त्यामुळे पीठ खूप पातळही करू नका. अगदीच चकली बनवताना त्याचे तुकडे पडतील एवढेही घट्ट करू नका. बघू शकता एकदम मस्त अशा आपल्या चकल्या येतात. काटेही छान येत आहेत आणि त्याचे तुकडेही पडत नाहीत. तर अशा पद्धतीनेच आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्यात. तर 2-3 चकल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण याला तळून घेणार आहोत. आता मला 2-3 दिवसापूर्वी एक कमेंट आलेली होती की ताई चकल्या तळताना विरघळतात तेलामध्ये. जे आपण पोह्याच्या चकल्याची रेसिपी बनवलेली होती त्याला कमेंट आलेली होती. आता चकली काय विरघळते त्याचं कारण तुम्हाला सांगते. आता सगळ्यात आधी तर तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर
चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे. खूप मोठ्या फ्लेमवरही चकली तळायची नाही, नाही तर ती बाहेरून पटकन लाल होते, आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही. त्यानेही चकल्यानंतर नरम पडतात, व्यवस्थित होत नाहीत आणि चकली तेलामध्ये तेव्हा विरघळते. तेल खूपच कमी गरम असेल, त्यामध्ये तुम्ही जास्त चकल्या सोडल्या तेलामध्ये, तर तशा वेळेला चकली विरघळू शकते. तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची. एकतर तेल व्यवस्थित गरम करायचे आणि चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने चकल्या तळून घ्यायच्या. आता चकली पूर्ण तळल्यानंतर बघू शकता या पद्धतीने त्याचे बुडबुडे अगदी कमी होतात, म्हणजे बुडबुडे येत नाहीत. तेव्हा असं समजायचं की चकल्या आपल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. आता चकल्या या पद्धतीने व्यवस्थित तळल्या गेल्या की आपल्याला काढून घ्यायच्यात. पुन्हा तेल व्यवस्थित गरम करायचं आणि पुन्हा दुसरी बॅच तेलामध्ये सोडायची. चकली तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही, त्याला एखाद मिनिटभर तळू द्यायचं आणि मगच त्याला आपल्याला हलवायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या चकल्या इथे मी तयार करून घेतलेल्या. तुम्ही ह्या टिप्स नक्की वापरा, म्हणजे चकल्या छान होतील. आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट करून विचारा. इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या एकदम काटेरी आणि खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकटही होत नाहीत, खायलाही खूप मस्त लागतात आणि जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्यामध्ये 35 ते 40 चकल्या आपल्या तयार होतात. तर नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.